आज आपण बनवूया आपल्या कोकणातील पारंपरिक पदार्थ घावणे आणि चटणी। एका पातेल्यामध्ये तांदळाची पिठी, चवीनुसार मीठ, पाणी घालून व्यवस्थित पातळ असा घोळ तयार करून घेऊया। अशा पद्धतीने पीठ तयार झाले पाहिजे। त्यानंतर बिडाला तेल लावून वरती घावणे सोडूया। व्यवस्थित शेकून परतून घेऊया। त्यानंतर चटणीसाठी खोबरं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं वाटण करून घेऊया। चवीनुसार मीठ घालून छान असं बारीक वाटण तयार करून घेऊया। पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, एक सुकी लाल मिरची घालून त्यामध्ये तयार केलेले वाटण घालूया। फोडणी व्यवस्थित परतून घेऊया। गॅस बंद करून झाकण ठेवूया। झाले आपली पारंपरिक घावणे आणि चटणी तयार।